हे यो व्हॉट्सअप एव्हरीबडी, माय नेम इज यश मैत्रे. कशा आहेत तुम्ही? मस्त असतील आणि मजेत असतील. तर यस, पुन्हा एकदा ही जोडी आलेली आहे खूप वर्षानंतर. तर सर आपण कुठे चाललो आता आपण? तर आजचा आमचा प्रवास आहे डोंबिवली ते मालवण तारकर्ली. हां, मग 2 दिवस तिथे एक्सप्लोअर करून 3 दिवस रत्नागिरी एक्सप्लोअर करायचे. हां आणि रत्नागिरी करून येताना दापोली करायचे. हां, आणि दापोलीवरनं अलिबागला जायचं आहे. ओके आणि अलिबागवरनं डोंबिवलीला जायचं. ओके. दिसतंय ना, म्हणजे किती एकदम कुठल्या कुठल्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. खूप डेस्टिनेशन आम्ही करणार आहे. तर आमचा 9 दिवसाचा हा प्रवास आहे. हा तर आम्ही आमच्या बसंतीवर करतोय. हा, वसंती बसंती दाखवतो मला. हे बघा, हे बघा, बर्गमॅन. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त बर्गमॅन. आणि तिला मागून हे एक डब्बा. आणि मेन म्हणजे किशोरांना आणि मला काय आवडलं माहिती का, गाडीमध्ये बसलं आणि तुम्हाला दिसत असेल ते काहीतरी दिसतंय. हे काय बोलणार सर? उशे, हीच मजा वेगळी आणि एक नंबर कम्फर्टेबल. टेकल्यावरती आम्हाला कम्फर्टेबल वाटावं म्हणून आम्ही सो फायनली आता आम्ही एका डेस्टिनेशनला थांबलेलो आहे. आणि मस्त आहे की सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि बघा तुम्ही नाव बघा, नाव एल्स फूड पार्क. आणि आता फर्स्ट आमचा हॉल्ट आहे हा. किशोर सर काय बोलतात? पहिला हॉल्ट आहे आपला आता हा. आणि नाश्ता वगैरे करून झालेला आहे एस फूड पार्क मध्ये. आणि आता मिसळपाव खाल्ली आहे. हा, आणि छानपैकी चहा पण पिऊन झालाय. Yes. बघू चिपळूण पर्यंत आम्हाला कसं कसं काय हा, प्रवास होतोय आणि अजून काय काय एक्सप्लोअर करताल आम्ही नक्की सांगू. ओके चल. फायनली आता मस्त की सरांनी 50 किलोमीटर चालवलेलं आहे. आणि आता काय करतो माहिती का आम्ही, की सर 50 किलोमीटर चालवत आहेत आणि मी 50 किलोमीटर चालवत आहे. आणि आता मी चालवणार आहे. तर सरांनी मस्त की चालवलेलं आहे. आणि नाश्ता वगैरे तर झालेलाच आहे, कारण की अजून एक्सायटेड आहे. पोचतोय कधी, किती वाजेपर्यंत अंदाज पोचू आपण? 4-4:30 पर्यंत पोहोचू. ओके. तर आम्ही 4 वाजता निघालेलो, सकाळी 4 वाजता निघालेलो. आणि 4 वाजेपर्यंत तिथे पोचणार आम्ही. बघूया, लेट्स सी, एन्जॉय. तर फायनली आता आम्ही आलेलो आमच्या डेस्टिनेशनला. आणि तर बघू शकता ही आमची रूम आहे. आणि रूम बघा इथे आहे मस्तपैकी. आणि रूमच्या समोरच आम्हाला काय भेटलेलं आहे बघू शकता. यस, आणि हे बघा इकडचं पूर्ण लोकेशन. आणि आमची तिकडे आहे स्कूटी. तर यस, आता आम्ही पूर्ण लोकेशनसाठी तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. ओके. आणि हा व्लॉग आहे ना, व्लॉग कंटिन्यू असेलच. तुम्ही बघत राहा. फर्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट उद्या आहे, तर कंटिन्यू बघत राहा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि हा आहे आमचा सेकंड डे. तर आता मस्त की उठून आम्ही चाललो थोडं वॉक करायला इकडे. आणि काय बोलतात सर, आज आपण काय करणार आहे सेकंड डेला? काही चहा पिऊन झालाय. हां, आता दुपारी आमच्या यशला स्कुबा डायव्हिंग करत होतो म्हणून त्याकरता खास हां, आम्ही इथे आलोय देवबाग तारकर्लीला. तर दुपारी स्कुबा डायव्हिंग आहे, मग छानपैकी फिशचं जेवण आहे. हां, आणि दुपारी थोडा आराम करून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही रॉक गार्डनला जाणार आहोत. यस. मला मी दाखवलं नसेल की आम्ही आहे ना डोंबिवलीवरनं ते आता मालवणपर्यंत आलो आहे ना. तर तुम्हाला दाखवतो आता सर गाडी चालू करून दाखवतील. आणि आमचे किती किलोमीटर झालेत आता ऑलमोस्ट दाखवतो बघा. 1 मिनटं. इथे आम्ही सकाळी केलेलंच आहे. 1, 2, 3, हे बघा 499.8. फक्त 200 मीटर आता आम्ही जाऊ. 200 मीटर गेले झाले आमचे 500 किलोमीटर बघू शकता. फायनली आम्ही आता एका वेगळ्या लोकेशनला आलेलो आहे. आणि हे आहे नदी ही. आणि इथे आहे समुद्र. आणि दोघांचं मिळण आहे बघा, तुम्ही बघू शकता. काय बोलता की सर इथे लोकेशनचं? देवबाग संगम. हां, या साईडला गोड पाणी, या साईडला खारट पाणी. हां, आणि समोर मंदिर पण आहे बघा. यस. हा एक आमचा स्पॉट होता आजचा.
दुपारनंतर आम्ही जाणार आहोत रॉक गार्डन. रॉक मित्रांनो, किशोर सध्या जरा दमलेले आहेत ना. किती किलोमीटर झालं आपलं आता? 500 किलोमीटर झालेले आहेत. आणि ना मी तुम्हाला ना सकाळी मॉर्निंगला दाखवीन तुम्हाला की गाडीमध्ये प्रॉपर 500 किलोमीटर आता झालेलेच, समजा झालेच आहे. आणि आता आम्ही थोडासा वार आराम वगैरे केला आणि आता आमचं जेवण बघा काय काय सर सांगा. मटकीची उसळ आहे, हां, वरण सोलकढी आहे, ओके, भात आहे, लोणचं, पापड, हां, चपाती. ओके. बघा माझ्या ह्याच्यात पण आहे, माझ्या ह्याच्यात फक्त भात आहे वगैरे. ॲक्च्युअली थोडंसं जरा माझा प्रॉब्लेम आहे त्यामुळे नाही खाता मी चपाती. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता देवबागमध्ये आहे आणि देवबागमध्ये आता राहण्याची सोय तुम्हाला त्या सगळ्या डिटेल्स वगैरे सांगतो मी. विघ्नेश निवास इथे हे बघा, जर तुम्ही इथे आले मालवण साईट आणि देवबागला आले तर तुम्हाला हे विघ्नेश निवास इथे भेटणार. लोकेशनमध्ये जर तुम्ही टाकलं तर हेच नाव भेटेल तुम्हाला, विघ्नेश निवास. आणि इथे मालकाचं घर आहे, ते स्वतः इथे राहतात आणि खाणापिणं वगैरे इथूनच बनवतात. आणि हे रूम्स आहेत सगळे, 1 2 3 4 रूम खाली एसी आहे, एसी आहेत. यस, पण एक रूम एसी आहे. हां, 6 रूम एसी आहे आणि अजून एक रूम आहे नॉन एसी. नॉन एसी. आणि हे यांचं किचन आहे. हां, चेकआउट करा. यस, हां. आणि तर हे मिस्टर नंदू आहेत जे ओनर आहेत या नमस्कार. नमस्कार. हां, नमस्कार. तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं आम्हाला. 2 दिवस आम्हाला काही त्रास नाही झाला. जेवण वगैरे, मच्छी वगैरे जेवण छान आणि व्हेज जेवण पण छान होतं. सर्व्हिस एकदम व्यवस्थित होती. आणि मेन म्हणजे समोरच समुद्र आहे. हां, ते बघू शकतो. एवढं जबरदस्त प्लेस वाटली, चीप अँड बेस्ट प्लेस. यस. आणि अजिबात आपले काही एक्स्ट्रा पैसे खर्च नाही होत. बाकी मार्केट वगैरे जवळच आहे, बरोबर. तर तुम्ही नक्की या. यस, आता तुम्हाला दाखवतो पूर्ण पुढे जाऊन. हे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आणि 5 7 हे सगळे एसी रूम आहेत. एसी रूम आहे आणि आम्ही इथे राहत होतो. हे फर्स्ट फ्लोअर, इथे राहत होतो आम्ही. तुम्हाला दाखवतो रूम टूर. आणि पण खाली आल्यानंतर हे बघू शकता किती छान नजारा इथे. मस्तपैकी बसायचं वगैरे, काही चिल वगैरे करू शकतात ज्यांना आहेत काही टाइमपाससाठी चिल वगैरे करण्यासाठी. हे बघा इथे सगळं झोपण्यासाठी पण सोय मस्त. हे बघा, आणि समोरच चांगला व्ह्यू आहे आणि समुद्र. आणि ज्यांना कोणाला इथे जायचं पोहायला वगैरे सगळं काही मजा मस्ती करायची आहे, पॅराग्लायडिंग सर्व प्रकारे सगळं भेटणार सर्व. आणि इथेच आपल्याला इथेच घ्यायला येतील सगळं, पॅराग्लायडिंग वगैरे, स्कुबा डायव्हिंगसाठी मी स्वतः गेलेलो आहे. इथेच येतात आपल्याला घ्यायला वगैरे येतात आणि इथून आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातात. तर यस, तुम्हाला आता मी रूम टूर करून दाखवतो. यस, चला आपण जाऊया. आणि खूप इकडचं जेवणसुद्धा खूप छान आहे आणि सगळी सोय एकदम मस्त आहे. आणि असं वाटेल की आपण एकदम कुठेतरी एकदम चांगल्या आपल्याच माणसांकडे आलेलं आहे. घरासाठी फेल एकदम, आणि घरासारखं सगळं ट्रीटमेंट दिलेली आहे. तर तुम्हाला रूम टूर दाखवतो. असं चढलो आम्ही वरती, फर्स्ट फ्लोअरवरती. इथूनच सकाळी बाहेर निघालो की आपल्याला हा एक छान व्ह्यू भेटतो, ते तुम्ही बघू शकता. मग त्यानंतर आता तुम्हाला दाखवतो रूम टूर. हे आहे आमचं छोटंसं बेसिक रूम आहे, बघू शकता इथे बेसिक रूम आहे. का छानपैकी. आणि ते बाथरूम वगैरे तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे, हे बघा. यस. तर ओके, जर तुम्हाला आवडला ही रूम वगैरे आणि इकडची जागा वगैरे जर तुम्हाला आवडली
तर नक्कीच हा हो हो. तर तुम्हाला जर नक्कीच इकडचा व्ह्यू वगैरे आवडला असेल, लोकेशन सुद्धा आवडला असेल, रूम सुद्धा आवडले असेल, रूम तर आवडणार, लोकेशन तर आवडणारच मला तरी वाटतं, तुम्ही बघून हा व्लॉग. आणि बाकी सगळं सोयीसुविधा एकदम छान आहे आणि रूमचे सगळे प्राईस वगैरे चीप प्राईस आहे, येऊ शकतात. मला असं वाटेल की यार एवढं छान लोकेशन आहे तरी ते महाग असेल, काही नाही. आपल्याच सारखं आहे, मिडल क्लाससाठी एकदम आपल्याला बेस्ट आहे लोकेशन आणि प्राईससुद्धा बेस्ट आहे, जेवणसुद्धा एकदम बेस्ट आहे. आणि मला तरी वाटतं सजेशन देतो की तुम्ही इथेच जेव्हा, बाहेर कुठे जाऊ नका, पण इथेच छान आहे सगळं. बघा सकाळी सकाळी आत्ता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत, 7 वाजताचा हा नजारा आहे. ओके, तर आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या ठिकाणी, रत्नागिरी. तर इकडची मजा आहे वेगळीच आहे, मस्त. आणि सरांशी एकदा थोडंसं बोलून घेऊ आणि मग व्लॉगला एंड करूया आपण. आता सर आपण कुठल्या डेस्टिनेशनला निघालो आता आपण? नेक्स्ट डेस्टिनेशन गणपतीपुळे. हां, आणि रत्नागिरीचे 4-5 स्पॉट एक्सप्लोअर करायचे हां, येत्या 2 दिवसामध्ये. यस, त्या 2 दिवसात काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ते लवकरच तुम्हाला कळेल. बरोबर. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे आम्हाला गणपतीपुळेच्या मंदिरात दर्शन घ्यायचं आहे. मग थिबा पॅलेस आहे, लोकमान्य टिळकांचं गृह आहे, हां, 1-2-3 बीचेस आहेत. हां, तर बघू काय काय करता येते, लवकरात लवकर तुम्हाला कळवतो. बरोबर बरोबर. आणि आता मी काय बोलतोय, आपल्या ह्यांच्याकडनं, मालकांकडनं आपला एक नंबर घेऊन ठेवूया, आपल्या सगळे व्ह्यूअरसाठी नंबर घेऊन ठेवूया त्यांच्याकडनं. तर एकदा त्यांच्याकडनं बोलून घेतो मी. तर नंबर त्यांच्याकडनं तुम्ही विचारून घ्या माझ्याला. मला नंबर सांगा ना तुम्ही, नंबर सांगा, फोन नंबर सांगा, इथे येईल. फोन नंबर जर सांगा ना मला. तर चालेल, तुम्हाला इकडे सगळे डिटेल्स वगैरे आणि नंबर्स वगैरे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्हाला देतो. ओके, आणि लोकेशनसुद्धा तुम्ही टाकू शकता. लोकेशन जर टाकलं विघ्नेश होमस्टे, विघ्नेश होमस्टे टाकलं देवबाग, तर टाकलं प्रॉपर तुम्हाला इथे पोचवतील. मस्त. आम्ही सगळं आमची डिटेल्स सांगितलेले, आमचा अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे. तर पुढे काय करूया आता सर? एंड ब्लॉग करूया. नक्की या सर्वांनी. आणि इथे एन्जॉय करायला भरपूर साऱ्या प्लेसेस आहेत, तर या होमस्टेला नक्की व्हिजिट करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगला. चला, गुड बाय.